प्रभाग क्रमांक 3 च्या अपक्ष उमेदवार रंजना भरत सपकाळे व सामाजिक कार्यकर्ते भरत सपकाळे यांनी आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ जळगाव शहरातील वाल्मिकनगर येथील महर्षी वाल्मिक यांच्या पुतळ्यापासून एवढी श्रीफळ वाढवत या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. प्रभाग क्रमांक 3 च्या उमेदवार रंजना भरत सपकाळे या यंदा अपक्ष असून यावेळी त्यांची निशाणी ही छत्री असून छत्रीवर मतदान करून जास्तीत जास्त नागरिकांनी 15 जानेवारीला जळगाव महानगरपालिकेसाठी मतदान करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ता भरत सपकाळे यांच्या पत्नी अपक्ष उमेदवार रंजना सपकाळे यांनी माध्यमांची माहिती देताना यावेळी सांगितले आहे. मागच्या काळामध्ये गेल्या काळात जी अनेक विकास कामं केली आहे त्या विकास कामाच्या जोरावर आम्हाला विजयी करा असे आवाहन यावेळी प्रभाग क्रमांक 3 च्या अपक्ष उमेदवार रंजना भरत सपकाळे यांनी नागरिकांना केले आहे. आज जळगाव शहरातील वाल्मिकनगर परिसर येथून या भव्य प्रचारास शुभारंभ करण्यात आला असून जळगाव शहरातील प्रभाग 3 विविध मार्गांवरून हा प्रचार मार्गस्थ झाला असून या संदर्भात प्रभाग क्रमांक 3 च्या अपक्ष उमेदवार रंजना भरत सपकाळे व सामाजिक कार्यकर्ते भरत सपकाळे यांनी माध्यमांना यावेळी माहिती दिली आहे. आज प्रचारामध्ये असंख्य महिला भगिनींची यावेळी उपस्थिती होती. अरे कोण बने येणार नाही असं येत नाही. आएगा भाई आएगा, भरत भाई आएगा, रंजना भाई आएगी. भरत भाई आगे बढ़ो, रंजना भाई आगे बढ़ो. गाड्या भी जाऊ दे जरा. नमस्कार, मी रंजना भरत सपकाळे. प्रभाग 3 ह्या माझी निशाणी छत्री नागरिकांनी माझ्या निशाणीवर बहुमतांनी विजय करावी ही माझी नागरिकांना विनंती आहे. कारण मी मागच्या काळात बरीच कामं केलेली आहे. तर नागरिकांनी त्या मागच्या वर्षी मागच्या 25 वर्ष जे मी कामं केलेले आहे त्या कामाला पाहून मला बहुमतांनी विजय करावी ही माझी नम्र विनंती आहे. आणि मी विजयी झाल्यानंतर
नंतर जे कामं राहिलेले आहे त्याची मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. ओके. या ठिकाणी प्रचार नारळ फुटलाय आपला. श्री गणेशा गेलेला भाऊ काय सांगा. आम्ही प्रचाराचं नारळ फोडलं आणि नागरिकांचा विश्वास आहे आमच्यावरती की आम्ही जे कामं केले आहे त्यांना माहिती आहे की 5 वर्ष यांनी सतत काम करत आले आहे व आमच्या मागे पाठीची जनता आहे. जनताचा दाखवणार आहे की जो सत्तेचा विजय कसा होणार आहे. भाऊ आपण पुन्हा नागरिकांच्या सेवेसाठी मैदानात उतरलेले आहे काय सांगा. आम्ही काम करत आल्यावर काम करत राहणारच आहे. हे नागरिकांना माहिती आहे. नागरिकांनी सांगितलं आम्ही पक्षाला 1 तिकीट मागितलं. नागरिकांनी सांगितलं तुम्ही दोघं उभे राहा आता. नागरिकांनी आम्हाला दोघांना संधी दिली आहे आणि त्या संधीचा आम्ही फायदा घेणार आहे. Hello guys, please like, comment and subscribe our channel.